एनसीबीने काल कळंबोली येथे कारवाई केली होती, ज्यामध्ये एका कारमध्ये काही संशयितांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यांच्याकडे जेव्हा विचारपूस करण्यात आली त्यावेळेस या कारवाई दरम्यान एनसीबीला आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये सर्वात मोठी कारवाई अशी मानली जाते, कारण आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा मोठा भांडाफोड या ठिकाणी करण्यात आलेला आहे। ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक असं नाव देखील देण्यात आलेलं आहे आणि ज्यामध्ये आपण पाहिलं की तब्बल 349 किलो कोकेन जप्त करण्यात आलेला आहे। जवळपास 1745 कोटी रुपयांचा हा कोकेन होता असा अंदाज या ठिकाणी लावला जाते। मात्र एनसीबीचा जो तपास आहे तो तपास सुरू होता आणि त्या तपासाअंतर्गत आपण जर पाहिलं तर मुंबईतील कळंबोली येथे MH03DV 3803 क्रमांकाची जी सुपर कॅरियर गाडी होती ती अडवण्यात आलेली होती आणि त्यामध्ये क्रिकेट पॅड असेल किंवा ग्लोव्ज असतील यामध्ये लपवून ठेवण्यात आलेले 136 किलो कोकेन जप्त करण्यात आलेला होता। आणि त्यानंतर आरोपींच्या चौकशीतून भिवंडी येथील राहनाल गावामध्ये असलेल्या एका गोदामामध्ये ही लिंक लागली आणि त्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकण्यात आलेला होता आणि लक्ष्मण कंपाऊंड या परिसरामध्ये हा जो छापा टाकण्यात आलेला होता आणि या ठिकाणी एका गोदामामध्ये आपण जर हा गोदाम पाहू शकतो ज्या ठिकाणी एनसीबीने छापा टाकलेला होता आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास 213 किलो कोकेन हस्तगत करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे ही कोकेन जी आहे ती मशीनच्या आतील गुप्त कप्प्यांमध्ये लपून ठेवण्यात आलेली होती। भारतात आयात करण्यात आलेल्या मशीन आहे ज्यामध्ये ज्या कप्प्यांमध्ये हा जो कोकेन आहे तो लपून ठेवण्यात आलेला होता असा संशय या ठिकाणी होता आणि त्यानंतर हा जो कप्पा आहे तो कट करण्यात आला आणि त्यानंतर हा जो कोकेन आहे तो या ठिकाणी एनसीबीने जप्त केलेला आहे। विशेष म्हणजे वेअरहाऊस नेटवर्कचा वापर जो आहे करून हे आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत असल्याचं या ठिकाणी संशय व्यक्त केला जात होता। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या कारवाईचे कौतुक केलेले आहे। विशेषतः ड्रग्स माफियांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी या कारवाई संदर्भात एनसीबीचे अभिनंदन देखील केलेलं आहे। मात्र आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण परिसर जर आहे जो या ठिकाणी आपण बघितला तर गोदामपट्टा आहे आणि या संदर्भातली अनेक गोदामांबद्दलची माहिती जी आहे ते स्थानिक पोलिसांना नसते आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या गोदामांमध्ये नक्की काय काय दडून ठेवण्यात आलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती येथील पोलिसांना नसल्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशा अनेक प्रकारच्या ज्या घटना आहेत ते घडत असतात। मागे आपण जर पाहिलं तर 800 कोटी रुपयांचा ड्रग्सचा साठा जो आहे तो भिवंडीमध्ये पकडण्यात आलेला होता आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर 1745 कोटी रुपयांचा जो कोकेन आहे तो भिवंडीतील या गोदामामध्ये एनसीबीने जप्त केलेला आहे। मात्र ही कारवाई अतिशय महत्त्वाची आणि मोठी कारवाई मानली जात आहे। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी।